संग्राम 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. निवडणूक तुम्हाला कठीण वाटते का? अजिबात कठीण वाटत नाही आहे. खूप सोपी निवडणूक वाटते. आपण बघत असाल तर एकंदर सगळ्याच मतदारसंघातल्या शेवटच्या घटकापर्यंत मी 19 ते 24 पोचलेला आहे. पक्षापलीकडचे माझे संबंध आहेत. त्यामुळे ही निवडणूक अतिशय सोपी आहे आणि समोर जे उमेदवार ज्या पक्षाने उभे केले त्यांची कारकीर्द बघितली आणि माझी बघितली तर माझा 36 वर्षाचा राजकीय प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये अनेक पक्षाचे विविध जाती जमातीचे घटक सगळं मला भेटलेले आहे आणि त्यांच्या अनेक समस्या मी सोडवल्या. त्यामुळे मला ही निवडणूक अतिशय सोपी वाटते. धन्यवाद सर. चित्रलेखा पाटील आणि छोटम शेठ दोघांपैकी कडवट आव्हान कोणाचं वाटतं तुम्हाला? दोघांचं नाही, माझी लढाई माझ्याशीच आहे. मागचा माझा 34,000 लीड आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 38,000 अधिक आहे आणि त्याच्यामुळे माझ्या निवडणुकीमध्ये नक्की मी 50शी पार करेन. सरळ गणित आहे. कारण माझे गेले 36 वर्ष लोकांचे संबंध या निवडणुकीमध्ये मतदानातून योगदान देऊन निश्चित होईल असं माझी खात्री आहे. माझं काम प्रत्येक घराघरात आहे. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मी अप्रोच झालेला आहे आणि आलेल्या प्रसंगाला मी त्यांना सामोरं जाऊन मदत केलेली आहे. लोक माझ्याबरोबर पक्षविरोध आहेत, पण माझी लढाई माझ्याशीच आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी कोण आहे याचा न विचार करताना खूप छान पद्धतीने माझे सगळेच कार्यकर्ते, महायुतीचे सगळे कार्यकर्ते अतिशय तन्मयतेने काम करताना बघतो. त्यामुळे कार्यकर्त्यांची संच किंवा फळी माझ्याकडे जेवढी आहे तेवढी इतर कोणाकडे नाही. धन्यवाद. आणि काय वाटतंय की यावेळी मतदार साथ देतील? नक्कीच साथ देतील. कारण विशेषतः मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही घराघरात पोचलेली आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक माझी महिला ही घरातल्या पुरुषांना निश्चित सांगते की यावेळेला आम्हाला योगदान द्या आणि निश्चित आपण बघितलं आता की पूर्ण अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघातली माझी जनता सज्ज आहे. 20 तारखेच्या दिवसाची निश्चित वाट बघतायत. कारण माझे हितसंबंध लोकांचे जे राजकारणात पलीकडचे आहेत. सामाजिकदृष्ट्या मी काम करत असताना खऱ्या अर्थाने राजकारणाच्या माध्यमातून लोकांनी मला योगदान दिलं. आत्तापर्यंत प्रवास माझा तसाच आहे. माझी 11वी निवडणूक आहे. विधानसभेची 3री आहे. त्याच्यामुळे खूप काळ लोकांमध्ये राहिलो आहे. लोकांनी पसंत केलं आणि विशेषतः खेळ असतो त्या ठिकाणी मी असतो. मग ते क्रिकेट असो, कबड्डी असो, बैलगाडी असो, या सगळ्या खेळातही निश्चित त्यांच्यात पोचले असतो. विशेषतः भजन करणारे लोक आहेत, हरिपाठ करणारे लोक आहेत, आध्यात्मिक लोक आहेत, त्यांच्या मी अतिशय जवळ असल्यामुळे मला कुठं असं वाटत नाही सगळ्या समाजातले घटक किंवा मतदार 20 तारखेला माझ्या धनुष्यबाणावरती मदत देऊन मला खूप मदत करून देतील माझी अपेक्षा. धन्यवाद. तर ही विशेष चर्चा होती यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात.